लग्न झाल्यावर पोरं बदलते ताशे मला 4 जण म्हणत होते. हे खरंय का खोटं? पाहिलं मी डायरेक्ट पैठण मधून श्रीरामपूरला आलो. नेमकं झालं तरी काय हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगतो, पण त्याआधी तुम्ही आपल्याला पहिलं फॉलो करून घ्या. काल परवा दिवशी मी गंगापूरला आलो होतो ना, डायरेक्ट श्रीरामपूरला चाललो होतो. चष्मा घालून थोडीफार फ्लेक्स मारा म्हणलं, पण तो चष्मा बी लागला. पहिले तर मामाकडून तिकीट काढून घेतलं आणि बस मधून देवगडचं दर्शन घेऊन टाकलं. बऱ्याच दिवसानंतर नेवाशा फाट्याकडे चाललो होतो. माझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, तो इथूनच व्हायरल झाला. त्याच्यामुळे मी नेवाश फाट्याला कधी विसरणार. चालता बोलता येऊन पोहोचलो, डायरेक्ट टाकळे बांधला आणि इथं येऊन पहिल्या दिवसाचा रस वाढला, कारण रस प्यायला ये म्हणलं. आणि ज्याच्यावरती हा सगळा विषय झाला तो म्हणजे आपला शुभम भाई पावा भाऊचं. आता 2-4 महिन्यात लग्न झालं आणि ते मी नाही तर सगळ्या महाराष्ट्रात पाहिलं. पण लग्न झाल्यावर पोरग बदललं नाही हे कोणीच नाही पाहिलं. आणि तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे म्हणतो फॉलो करून घ्या. पहिलं तर त्याच्या घरी आलो, डायरेक्ट आजीबाईला भेटलो. आजीबाईच्या नामच्या गप्पा अशा रंगल्या होत्या. पण तेवढ्या शुभम भाई म्हणे तो बसना प्रवास केला, दमला अशी नाश्ता करून घे. मग थोडं बसलो, थांबलो, हसलो, डायरेक्ट शेताकडे निघलो. आणि एक मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे भाऊ आपला शिक्षक झालेला आहे. आणि याच खुशीमध्ये त्याला म्हणले तो एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढून देतो. व्हिडिओ तर लय भारी बनलेला आहे, फक्त जाऊ भाऊ पोस्ट करीन तेव्हा बघून घ्या. लग्न झाल्यावर पोरं बदलतात खोटं म्हणतात लोक. या भावड्यामध्ये दौल शिकपण बदल नाही झालेला. खंडीभर व्हिडिओ काढून भाऊ मला टाकली बांधला सोडायला आला. इथं आम्हाला का अर्थ दिसला त्याच्यात एक व्हिडिओ काढून घेतला. आणि आजच्या पुरतं एवढंच, भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.